जुन्या याच्याप्रमाणे एक जागा राष्ट्रवादीची 100% आहे। आज कार्यकर्त्याच्या मागणीप्रमाणे आम्ही हिंगोलीच्या बाबतीत सुद्धा श्रेष्ठीकडे मांडणी करणार आहोत। वसमतची जागा तुम्ही स्वतः लढवणार आहात अशी चर्चा आहे, एकंदरीतच काय तुम्ही स्वतः काय स्पष्टीकरण द्याल? वसमतची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट लढवणार आहे आणि तिथला आमदार शरदचंद्र पवार गटाचा होणार आहे, एवढंच सांगतो तुम्हाला। दांडेगावकरांनी लढावी अशी मागणी केली जाते, तुमची इच्छा काय? आता कार्यकर्त्यांनी मागणी केली, विचार करतो ना मी त्याचा सुद्धा। मी आता सांगितल्याप्रमाणे नवीन नवीन लोकांना संधी पवार साहेबांची सुद्धा द्यायची इच्छा असते, माझी असते, तर तोही विचार करू। नाईलाज झाला मग त्यावेळी पक्षादेशाप्रमाणे मला निर्णय घ्यावा लागेल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। संकल्प मांडलाय केंद्राने, महाराष्ट्र सोडून बाकीच्या इतर ठिकाणी ज्या आहेत ते चांगल्या बजेटमध्ये चांगला निधी देण्यात आला, महाराष्ट्राला अद्यापही काही अशी मोठी काही घोषणा झाली नाही, काय तसा अर्थसंकल्पच हा निराशाजनक आहे। शेती क्षेत्र जे मागच्या 15 वर्षामध्ये भाजपच्या काळात एकदम पिछाडीवर गेले, त्याला सगळ्यात डॅमेज कंट्रोल करणं आवश्यक होतं, पण दुर्दैवानं भाजपच्या मंडळीला 70% लोक जे शेतकरी शेतमजूर आहेत हे दिसत नाहीत। फक्त नावाला अनेक योजना जाहीर करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र त्यातून फायदा नाही, असं केंद्रानेही सुरू केलंय, राज्यानेही सुरू केलंय। त्यामुळं हा अर्थसंकल्प महायुतीनं पूर्ण निराशाजनक आहे आणि महाराष्ट्रावर तर अन्याय करणार आहे। तुम्ही राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहात, राष्ट्रवादी विधानसभेत महाविकास आघाडीकडनं किती जागावर दावा करणार आहे, काय चर्चा झाली? साधारण 80 ते 90, 80 ते 90च्या मध्ये सगळ्याच पक्षांच्या जागा राहतील। वसमतला लढतच नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हा वन वे निघणार आहे वसमतला। नाही, या बाबतीत पक्ष निर्णय घेईल, मी वेगळी मनधरणी करण्याचं काही कारण नाही। आम्ही काही त्यांना जा म्हणालो नाही, त्यांनी त्यावेळी तो निर्णय घेतला, परत यायचा निर्णय सुद्धा त्याचा निर्णय पवार साहेब घेतील, मी काही त्याच्या बाबतीत बोलणार नाही। तुमचं जर ओपिनियन विचारलं, सजेशन विचारलं तर? माझं मत विचारलं तर पवार साहेबाला देतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।